नमस्ते मित्रांनो, एक अशी आयडिया पण वापरता येते की 25 लाखाची तुम्ही एफडी केली तर 25 लाखाच्या एफडीला तुम्हाला साधारण 15,000 रुपये तुम्ही दर महिना पेन्शन म्हणून घ्यायला चालू केली किंवा व्याज घ्यायला चालू केलं तर आयुष्यभरासाठी तुम्हाला ते तेवढंच मिळणार. यादा कदाचित 60% नसल्यामुळं ते 6%च असल्यामुळं पैसे तुमची जी मूळ रक्कम आहे ती पण कमी होईल. म्हणजेच काय, 25 लाखाला तुम्हाला 12,500च्या वर काही कोण व्याज देणार नाही. पण त्याच्याच ऐवजी जर तुम्ही 60% विड्रॉल असं आपण धरलं की 25 लाख आपण म्युच्युअल फंडामध्ये इक्विटीमध्ये टाकले आणि 60% आपण विड्रॉ करायला लागलो, म्हणजे त्याला आम्ही म्हणतो SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. याच्यामध्ये आम्ही 60%प्रमाणे साधारण 15,000 रुपये दर महिना विड्रॉ करायला चालू केले. तर ते 15,000 विड्रॉ करत गेलो 10 वर्षामध्ये, तर 10 वर्षामध्ये तुम्हाला तिथं साधारण मिळणारी रक्कम असेल 17 लाख रुपये. 25 लाखामध्ये 17 लाख रुपये तुम्हाला 10 वर्षामध्ये विड्रॉल मधनं येणार आणि राहिलेली जी रक्कम आहे त्याला म्हणलं जातं फंड व्हॅल्यू. तर तीही 25 लाखाची जर तुम्हाला 10% जरी, म्हणजे सगळ्यात कमीत कमी रिस्क म्हणजे एकदम लोएस्ट रिस्क मध्ये जरी आपण टाकले आणि जर 10% झालं तर 3% तुम्हाला एक्स्ट्रा मिळाले, तर त्या 3%मुळे 10 वर्षामध्ये 25 लाखाची व्हॅल्युएशन 35 लाख झालेली असेल. म्हणजेच काय, तर तुमची मूळ रक्कमही वाढली आहे 10 लाखांनी प्लस तुम्हाला 17 लाख विड्रॉलही मिळालंय. 10 वर्षामध्ये हा मॅजिक तुम्हाला करता येऊ शकतो आणि कमीत कमी रिस्क घेऊन. हे नीट लक्षात घ्या. त्यामुळे एफडी पेक्षा कधीही आपण इक्विटी म्युच्युअल मध्ये SWP टाकून जास्त पेन्शन मिळवू शकतो, ही आयडिया तुम्हाला वापरता येऊ शकते. आणि असं आम्ही आमच्या 2-4 क्लायंट्सचं केलेलं आहे. मागची 5 ते 7 वर्ष आम्ही त्याचा अनुभव घेतलाय आणि तो तुम्हाला प्रत्यक्ष जर बघायचा असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला व्हिजिट द्या. आम्ही तुम्हाला हे दाखवू की कसं हे चक्र काम करतं. पण एकच लक्षात ठेवा, 10 वर्षाची फिक्स तुमची 10 वर्षाचा लॉक इन असला पाहिजे. जसं एफडी मध्ये तुम्ही 10 वर्ष जाऊन बघत नाही तसंच तुम्हाला इथंही 10 वर्षाचा लॉक इन पाहिजे. थँक्यू.